1 जानेवारी 2024 रोजी चंद्र सिंह राशीत असणार आहे आणि 29 डिसेंबर रोजी गुरु मेष राशीत असणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला गुरुची 5वी दृष्टी सिंह राशीवर पडेल, जिथे चंद्राच्या उपस्थितीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योग त्याच्या नावाप्रमाणे गजा म्हणजेच हत्तीप्रमाणे शक्ती आणि संपत्ती प्रदान करणारा असतो. गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे माणूस सदाचारी आणि ज्ञानी बनतो. प्रत्येक कामामध्ये त्याला यश प्राप्त होते. त्याच्याकडे धन, पद आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. याशिवाय नवीन वर्षात पहिल्याच दिवशी आयुष्मान योगसुद्धा तयार होत आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी रोजी पहाटे 3:31 शिवाय दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4:36 आयुष्मान योग असणार आहे. आणि आयुष्मान योगामध्ये भगवान शिव आणि भगवान गणेशाची साधना केल्यामुळे दीर्घायुष्याचं वरदान मिळतं. यासोबतच आपल्याला सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होत असते. यानंतर तिसरा योग म्हणजे लक्ष्मीनारायण योग. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लक्ष्मीनारायण सुद्धा योग तयार होत आहे. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे. 1 जानेवारी 2023 रोजी शुक्र आणि बुध हे दोन्हीही वृश्चिक राशीत असणार आहेत. त्यामुळे हा योग तयार होईल. लक्ष्मीनारायण योगामुळे वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि संपत्ती वाढते. या योगामध्ये तुम्ही जे कार्य करता ते कार्य आरोग्य आणि समृद्धी प्रदान करता. त्यामुळे कधीही तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही समस्या जाणवत नाहीत. तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी येते. चौथा योग म्हणजे आदित्य मंगल योग. 1 जानेवारी 2024 रोजी सूर्य आणि मंगळ धनु राशीमध्ये असणार आहे. या 2 ग्रहाच्या संयोगामुळे आदित्य मंगल योग तयार होणार आहे. या आदित्य मंगल योगाच्या प्रभावामुळे त्या व्यक्तीला कामामध्ये कोणत्याही ठिकाणी चांगले यश प्राप्त होते. करिअर आकाशाला भिडते. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये इतकी प्रगती करता की तुमचा हात कोणीही धरू शकणार नाही. असा या आदित्य मंगल योगाचा प्रभाव असतो. याशिवाय नवीन वर्षाचा पहिला दिवस हा सोमवार आहे. म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी 1 जानेवारी 2023 रोजी आयुष्मान, आदित्य मंगल योग, गजकेसरी योग आणि लक्ष्मीनारायण योग यांचा संयोग होत आहे. हा योग अतिशय सुंदर आणि शुभदायी आहे. त्यामुळे या नवीन वर्षाची सुरुवात करताना शुभ आणि फलदायी मानलं जातं. या योगामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहात त्या तुमच्यासाठी अधिकच लाभदायक ठरणार आहे. हा महिना हिंदू महिन्यानुसार मार्गशीर्ष महिना असणार आहे. तिथी पंचमी असेल, पक्ष कृष्ण असणार आहे, वार सोमवार, नक्षत्र मघा, चंद्रचिन्ह सिंह असणार आहे, सूर्यचिन्ह धनु, राहुकाल सकाळी 8:04 ते सकाळी 9:31 असणार आहे. अशा प्रकारे 1 जानेवारी 2024ला 5 असे शुभ संयोग घडून येणार आहेत. वर्षभर आर्थिक लाभ व्हावा यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता 2024 हे वर्ष सुरू होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. नवीन वर्ष आनंद घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते आणि तज्ज्ञांच्या मते नवीन वर्ष 2024 हे खूप प्रभावशाली ठरू शकते. कारण पहिल्याच दिवशी विशेष राजयोग तयार होत आहेत. 2024 या वर्षाची सुरुवात अतिशय छान अशा आणि शुभ अशा योगायोगांनी तयार होत आहे. या दिवशी 5 दुर्मिळ योगांचा लाभसुद्धा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे या वर्षाची सुरुवात करताना आपल्या घराच्या स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष द्या. आपलं प्रवेशद्वार स्वच्छ करून देवाच्या आगमनासाठी आणि आपल्या घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी नक्की प्रयत्न करा. या दिवशी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते आता मी तुम्हाला सांगते. 5 वर्षात प्रथमच नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी 2024 रोजी सोमवार येत आहे आणि सोमवारपासून नवीन आठवडा सुरू होत आहे. सोमवारी नवीन वर्षाची सुरुवात अतिशय शुभ आणि आनंद देणारी मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये जे लोक या दिवशी भोलेनाथांची भगवान शिवशंकरांना अभिषेक करतात त्यांच्यावर वर्षभर भगवान शंकराची कृपा राहते. त्यामुळे या दिवशी शक्य झाल्यास आपल्या घरातील सर्व देव
छान अंघोळ घालून पूजा आणि याशिवाय भगवान शिवशंकराची प्रामुख्याने पूजा करा. यानंतर नवीन वर्षामध्ये तुम्हाला श्री गणेशाची सुद्धा पूजा करायची आहे. कोणतेही पूजेची सुरुवात करताना श्री गणेशांना प्रथम मान दिलाच जातो आणि त्यामुळे श्री गणेशाची पूजा करा. याशिवाय शिव आणि विष्णूला सुद्धा अभिषेक करायचा आहे. देवी लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे. दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र, चांदीचा हत्ती किंवा तांब्याची सूर्यमूर्ती तुम्हाला घरामध्ये स्थापन करायची आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या गोष्टी शुभ ठरतील ज्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला खरेदी करायच्या आहेत याचा व्हिडिओ केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामध्ये या सर्वांची माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. आता तांब्याची सूर्यमूर्ती घरात आणताना ती कशी आणावी आणि कशी प्रस्थापित करावी याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता. यानंतर गजकेसरी योग, लक्ष्मीनारायण योग, आयुष्मान योग आणि आदित्य मंगल योग यांचा संपूर्ण कुटुंबावर शुभ प्रभाव पडण्यासाठी आपल्याला शुभ कार्य केली पाहिजेत. म्हणजेच दिवसाची सुरुवात ही सुंदर पद्धतीने केली पाहिजे. सकाळी उठून छान आपल्या घरातलं आवरून आपण स्वतःसुद्धा स्वच्छ स्नानादी उरकून देवपूजा करायची आहे. आपला घराचा प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यानंतर सूर्याला सुद्धा तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य अर्पण करताना ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत. तुळशीला सुद्धा जल अर्पण करायचं आहे. कारण माता तुलसीमध्येच देवी लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी भगवान शिवांना आपल्याला या दिवशी आवर्जून अभिषेक करायचा आहे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. भगवान विष्णूंच्या बीजमंत्राचा जप तुम्ही केला तरीसुद्धा चालेल आणि तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करत असताना तुम्हाला केशराने मिसळलेलं दूध, जे दूध केशर मिश्रित असेल अशा दुधाने तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे. या दिवशी तुम्ही अन्न, वस्त्र, गूळ, तीळ, तांबे, गहू किंवा शिक्षणाशी इतर कोणतीही संबंधित अशी गोष्ट नक्की गरजू व्यक्तींना दान करा किंवा गरिबाला दान करा. यामुळे तुमच्या पदरात पुण्य पडेलच. याशिवाय अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे या दिवसांमध्ये अन्नदानसुद्धा नक्की करा. नवीन वर्षाची सुरुवात ही थंडीमध्ये होत असते. त्यामुळे गरीब व्यक्तींना जर तुम्ही वस्त्र किंवा तुम्हाला शक्य असेल तर चादर, एखादी ब्लँकेट देऊ शकलात तर नक्की द्या. गूळ आणि तिळाचं दानसुद्धा खूप विशेष मानलं जातं. मध्यरात्री म्हणजेच निश्चित काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करायची आहे. आपण सर्वांना माहिती आहे, आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी रात्री 12 वाजता अलक्ष्मीचं निस्सरण करतो आणि देवी लक्ष्मीचं आवाहन आपल्या घरामध्ये करत असतो. आणि म्हणूनच या मुहूर्तावरच तुम्हाला देवी लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तिच्यासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि याशिवाय श्रीसूक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे. तर मग मंडळी, तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात ही तुम्ही नक्की अशा पद्धतीने करा. पुढील संपूर्ण वर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, भरभराटीचं आणि आनंदाचं जावो, याशिवाय आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला इथेच संपवते. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.